नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:45 वाजलेल्या त्या आणि आता मी सकाळ सकाळ स्वयंपाकाला सुरुवात केली. पहिल्यांदा दूध ठेवले तापायला रात्रीचं. आणि आज पोरांच्या डब्यासाठी करणार आहे मी बटाट्याची सुकी भाजी. बटाटा चिरून घेते आता. इकडं कढईमध्ये बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली. कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला. मुगाची डाळ घालायची शिजायला. हिरवी मिरचीची मुगाच्या डाळाची आमटी करायची. आणि इकडं पोरांच्या आंघोळी करून झाल्या. त्या पोरावरून आले ते आता चहा प्यायला. आणि आजपासून मुलांचं पेपर चालू होते. ते पोरांनो सगळ्यांना ऑल द बेस्ट. हो, छान द्या पेपर. बाल्याचं आवरलं नाही का अजून? बरं. मस्त अशी बटाट्याची भाजी करून झाली. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली बारीक चिरून. डाळ चांगली शिजली मुगाची. आणि आता मी त्याची हिरवी मिरचीची आमटी बनवून घेतली. डाळ बाजूला काढून परत त्याच कुकरमध्ये फोडणी दिली. मी चपाती करायला लागली. चपात्या करून घेते पटकन आणि पोरांचा डबा भरायचे ते आता. चपात्या केल्यावर एक 2-4 भाकरी करून घेतल्या. आणि मी भाकरी करेपर्यंत इकडं त्याने काटेमाटाच्या देठांची भाजी केली. सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता मी जेवण करायला बसायला लागले. तर आता या सगळ्यांनी जेवायला. 10:30 वाजले. त्या घरच्या कामावरून आता निघाले माळावर. कालचे राहिलेले काकडी तोडून घ्यायचे आज. आता आलोय काकडीमध्ये. धरले ते आता पाती. खालनं चाललोय आता वरी. वरनं खाल्ल्यातून आता तोंडाला ऊन लागते. त्यामुळं खालनं तोडत वरी चालले वालपाशी. इकडे एवढं तोडायचं राहिले. 12 होत आहे तर तोडायचं. चला सुरुवात करू आता तोडायला. एक पात लागली सगळ्यांची. काकडी तर सावली आणून वतली. आता पाणी प्यायला बसायला लागलोय. मोटर चालू आहे. मोटरची कळशी भरून आणते आता पाणी प्यायला. दुपारच्या 2 वाजले. त्या 2 पाते तोडून झाल्या. अजून एक पात तोडायची. अजून आपलं तोडायचं आणि आपल्या काकडे आणून पण वतायचे येतं. त्यामुळे जरा उशीर लागते. आता दुपारची जेवायची सुट्टी केली. जेवण करून परत मग राहिलेली एक पात तोडायची. काकडी तोडून झाली. मोठाच्या मोठा रेहारा लागलाय. आता भरायला सुरुवात केली. कोण भरते, कोण वजन करते. काय चालले ते गप्पा ग? काय म्हणते रेश्मा? आता काय खरं नाही. कुठं जायचं नाही तर नांदायचं सोडून. होय ग. आता आम्ही वर केळीत निघालोय. केळीतलं गवत काढायचंय गुरांना. अजून थोडा टाइम आहे सुट्टीला. तोपर्यंत एखादं गटोडं काढून होईल. गवताचे 2 गटोडे काढून झाले. एक बांधले. आता हे पण दुसरं बांधते. आणि आता गवत घेऊन जायचे आता घरी. काकडी सगळी निवडून झाली आपली. चांगल्याच्या बॅगा 43 भरले ते. आणि इकडं मोठे पण भरले ते. 855 किलो भरले आज पण काकडी. रानातनं घरी आल्या पहिल्यांदा चहा ठेवलाय. रेशमाला थांबवले चहा प्यायला. रोज रोज काय करणं होत नाही चहा तिला. पण आज करावं म्हणलं. आज जरा लवकर सुट्टी केली ती. चहा पिऊन झाला. आणि आता लगेचच मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. हे आळूच्या पानांचं देठ येतं आणि थोडीशी आळूची पानं पण येते. त्याचीच मी आज गरगट्टा भाजी करणार आहे. 2-3 वेळा हे स्वच्छ धुवून घेतले. आता शिजायला घालते. गरगट्टा भाजी करायची. त्यामुळे आज मी भाकरी करायला लागली. आओ
भाकरी करून झाल्या त्या माझ्या, आणि भाकरी करेपर्यंत भाजी पण शिजली. आता भाजीला फोडणी देऊन घेते. भाजी चांगली गरगटून घेतली आणि त्याच्यासाठी इथं लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरमध्ये. भाजीसाठी कढईमध्ये तेल ठेवले तापायला. तेल गरम झालं. तेलामध्ये पहिल्यांदा जिरे आणि बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतले लगेच. त्याच्यामध्ये आता हळद, आता थोडीशी मिरची जरा चांगली परतून देते तेलामध्ये. मिरची परतली. आता त्याच्यामध्ये बारीक केलेली भाजी टाकून घेते. थोडीच पानं होती, देतच होतं जास्त. आणि ही भाजी शिजताना जे मी पाणी टाकलं होतं तेच आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. भाजी गरगटाच्या आधी बाजूला काढून घेतलं होतं. त्या देठामधला सगळा अंश पाण्यामध्ये उतरलेला असतो, त्याच्यामध्ये पाणी काही टाकून देत नाही. आणि मी 2-3 वेळा स्वच्छ धुवूनच परत देठ शिजत घातलं होतं. आता आणखी थोडंसं पाणी टाकते ह्याच्यामध्ये, पण त्याच्या आधी मीठ टाकते ह्याच्यात. पाणी टाकून घेतलं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं जरा मोठाडं शेंगदाणा टाकते कुटून. शेंगदाणा इकडं भाजून घेतलं की लगेच भाकरी केल्यावर. आता खलबत्त्यामध्ये कुटते शेंगदाणा आणि टाकते. आणि थोडीशी जरा चटचटली की आपली भाजी तयारच झाली. सगळा स्वयंपाक करून झाला आणि आता स्वयंपाकाची भांडी, पोरांचं शाळेचं डब्बं, पोरं शाळेत आल्यावर जेवलेली भांडी, एवढ्यातच पाटी भरली. अजून जेवण व्हायचे ते. आता मोकळं पाणी चालू आहे. हे भांडी घासून घेते एवढी.